नमस्कार, मी मीराज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत गुजराती उंधियो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. इथं मी वांगे घेतलेत, एक बटाटा घेतलाय, वाल घेतलाय, वालाचे दाणे काढून घेतले, हरभरा आणि तुरीचे दाणे, वटाणा घेतलाय. आता आपण मसाल्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊ. मसाल्यासाठी लागणार आहे इथं 2 चमचे शेंगदाणे घेतले, अद्रकचा तुकडा, कोथिंबीर, अर्ध वाटी ओलं खोबरं आणि इथं ओली हळद घेतली आहे 2-3 तुकडे आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या, 10-12 हिरवी मिरची, 2 चमचे तीळ, 1 चमचा धनिया पावडर आणि ओवा. आता मुठियासाठी लागणारं साहित्य इथं मी 1 वाटी मेथी घेतली, 1 वाटी बेसन पीठ घेतलंय, 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलंय. आता आपण सगळ्यात अगोदर मुठिया बनवून घेऊ. त्यासाठी आपण बाउलमध्ये मेथी टाकून घ्यायची, चवीपुरतं मीठ घालायचं, पाव चमचा लाल मिरची पावडर घालायचं, पाव चमचा हळद, लसूण मिरचीचा ठेचा, पाव चमचा ओवा घालायचा, 1 चमचा तीळ घालायचे. ते एक चांगलं मिक्स करून घेऊ. हे चांगलं मिक्स झालंय की याच्यामध्ये आपल्याला बेसन घालायचे. बेसन आणि 2 चमचे मी इथं गव्हाचं पीठ घेतलं होतं. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये ना थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं चांगलं पीठ भिजून घ्यायचंय. आता याच्यामध्ये 1 लिंबाचा रस 1 चमचा आणि थोडंसं चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा आणि 1 चमचा भर तेल घालायचं. चला आपलं मुठियाचं पीठ भिजून तयार आहे. आता आपण मुठिया तयार करून घेऊ. आता आपल्या आवडीप्रमाणे आपण मुठिया तयार करून घेऊ. हे बघा, या पद्धतीने सगळ्या मुठिया तयार करून घ्यायच्या आहेत. आता मुठिया आपण तयार झाल्या, तेलामध्ये आपण तळून घेऊ. मध्यम गॅसवर मुठिया चांगल्या तळून घ्यायच्या आहेत. फक्त आपल्याकडे 2-3 भाज्या कमी याच्यामध्ये, रताळ, केळी आणि जे कंद असतं आपलं गुलाबी कलरचं, बस तेवढंच कमी. बाकी सगळ्या भाज्या घेतल्या मी इथं. चला, आपल्या मुठिया बनवून तयार आहे. आता आपण उंधियोसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ. भरपूर कोथिंबीर, कांद्याची पात, अर्धी वाटी ओलं खोबरं, 2 चमचे तीळ, 1 चमचा धनिया पावडर, पाव चमचा गरम मसाला, अद्रकचा तुकडा 1, 2 चमचे शेंगदाणे, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 10-12 हिरवी मिरची, ओली हळद. आता हे आपल्याला मिक्सरमध्ये चांगलं बारीक आपले मसाला काढून घ्यायचा आहे. बघू शकता, एकदम हे असा मसाला आपल्याला बारीक वाटून घ्यायचा आहे. आता आपण ज्या तेलामध्ये मुठिया तळून घेतल्या त्याच तेलात आपल्याला हे बटाटा तळून घेऊया. वांगे आणि बटाटा तळून घ्यायचा आहे आपल्याला. आता वांगे ही तळून घेऊ.
वांगी तळणं झाले, आता काढून घेऊया. आता जो आपण मसाला तयार केला होता या वांग्यामध्ये आपण सगळा मसाला भरून घ्यायचा आहे. आणि थोडं या बटाट्याला पण आपण मसाला लावून घ्यायचा आहे. आता कढई गरम करायला ठेवली तर आपण जे मुठीयाला तेल घेतलं होतं तेच आपण 1.5 चमचा तेल घेतलंय मी इथं. आता आपण फोडणी तयार करून घेऊ. इथं 1/2 चमचा ओवा घालायचा, त्याच्यानंतर 1/2 चमचा भर हिंग घालायचा आणि जो आपण मसाला तयार केला होता तो आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. आता आपण जे ओलं कडधान्य घेतलं होतं ते घालायचं याच्यामध्ये सगळं. वाटाणा, मटर, वालाचे दाणे, तुरीचे दाणे हे सगळं याच्यामध्ये आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय. आणि झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटं आपल्याला हे शिजून घ्यायचंय. 5 मिनिटं झाले, परत एकदा मिक्स करू. याच्यामध्ये वाल टाकायचा, मिक्स करून घ्यायचं एकदा. आता याच्यामध्ये आपण बटाटा टाकायचा आणि मिक्स करायचं परत. चवीपुरतं मीठ घालायचं आणि परत एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आपण थोडं मीठ मसाल्यामध्ये पण घातलं होतं, त्या हिशोबाने मीठ घालायचं. आता वरतून वांगे असे ठेवायचे. आणि याच्यामध्ये आपल्याला 2-3 चमचे पाणी घालायचंय. तर 5 मिनिटं आपल्याला ही उंदीव शिजवून घ्यायचंय. बघू शकता 5 मिनिटं झाली. आता आपल्याला याच्यात मुठिया टाकून घेऊ आणि मुठिया टाकल्याच्या नंतर फक्त आपल्याला 2च मिनिटं शिजवून घ्यायचंय. थोडंसं मिक्स करून घेऊया आणि परत आपल्याला 2 मिनिटं आता हा उंदीव शिजून घ्यायचा आहे. हो, मस्त, एकदम मस्त आपले उंदीव बनून तयार आहे. आता आपण सर्व करूया. एकदम आपला उंदीव तयार आहे पुरी सोबत खाण्यासाठी. एकदा तुम्ही नक्की करून बघा माझ्या पद्धतीने. आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितली त्यासाठी खूप खूप धन्यवाद.